उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश। पंचायत समिती परळी या ठिकाणी आजपासून पंचायत समितीच्या समोर बीडीओ ऑफिसच्या कार्यालयाच्या समोर रीतसर प्रमाणे अर्ज देऊन बोदेगाव येथील तरुण अक्षयभैया शिंदे या ठिकाणी संबंधित गावच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये किंवा जी काही कामं झालीत, वित्त आयोगातून कामं झालीत किंवा MRGS मधून जी काही कामं झालीत, या कामाच्या विरोधामध्ये त्याची चौकशी व्हावी। एकाच ठिकाणी चार वेळेस काम राबवून त्याचा वित्त किंवा त्याचा पैसा हा लाटला गेला। जनसामान्यांसाठी जे काही सुविधा येतात त्या सुविधेचा कुठेतरी अपव्यय करून किंवा अपहार करून या ठिकाणी संबंधित पैसा हा प्रशासकीय वर्गाच्या तिजोरीतला लाटून स्वतःच्या खिशात आणि खिशात कसा लाडला जातो, त्याच विरोधामध्ये या ठिकाणी त्या संबंधित कामाची चौकशी व्हावी म्हणून अक्षयभैया शिंदे या ठिकाणी बसलेले आहेत। अक्षयभैया, आपण आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर जे काही उपोषण धरलंय आपल्या गावच्या भल्यासाठी किंवा गावात जे काही बोस काम चालू आहे, सरपंचाच्या माध्यमातून म्हणा किंवा सचिवाच्या माध्यमातून म्हणा, जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी आम्हाला रीतसर असे सांगावे। मी अक्षय अशोक शिंदे, राहणार बोदेगाव, तालुका परळी, वैजनाथ, जिल्हा बीड, रहिवासी असून मी वारंवार पंचायत समिती BDO साहेबांकडे वारंवार 13/11/2026 ला पहिला अर्ज केला होता की आमच्या गावामध्ये बोगस MRGS मधून बोगस रस्त्याचं काम चालू आहे, हे काम तात्काळ थांबवण्यात यावे म्हणून, हे काम तात्काळ थांबवण्यात यावे म्हणून असा अर्ज केलेला होता। मग साहेबाला तसा अर्ज आवक जावकला दिल्याच्या नंतर साहेबानं त्या कामावर समजा त्यांचं पत्र काढलं की काम स्टॉप करण्यात यावं म्हणून पत्र काढलं। पत्र काढल्याच्या नंतर PTO अनिकेत केदार यांनी सगळे अर्ज बोगस कामाची माहिती असताना सुद्धा त्यानं MB व मास्टर काढलं। त्या कामाचं पत्र निघाल्यापासून 1.5-2 महिन्यातच ते समजा MB व मास्टर काढलं। मी त्यांना विचारलं की असं कसं तुम्ही समजा अर्ज गेलेले त्या कामावर अर्ज गेलेले असताना देखील तुम्ही कसं काय मास्टर खत व MB खत होऊ शकतात? तर ते म्हणले नाही, ते काम बरोबरच आहे म्हणले, आणि काम आहे 1 किलोमीटरचं एस्टिमेट आहे, तर काम झालंय 400 मीटर आणि काम त्याच्याच पुढे ग्लोबल विकास ट्रस्टनं काम केलेलं आहे। तर हे ना तेवढ्याच कामावर शासनाचा निधी उचललेला आहे, 5.5 का 6 लाख रुपये उचललेले आहेत। म्हणजे हे टोटल अधिकारी या भ्रष्ट गावाच्या ग्रामपंचायत सोबत ग्रामपंचायतला मॅनेज असून टोटल आमच्या गावातला जो शासनाचा निधी येतो हे फक्त हडपण्याचं काम करत आहेत। बाकी ह्यांना गावाचं काही घेणं देणं नाही, गावचा विकास गावच्या वेशीवर टांगलेला आहे। हे ना तुमचा आम्ही पहिल्यांदा तोच जो नागपिंपरी बोदेगाव हा शिवरस्ता, हा रोड MRGS मधून ग्रामपंचायतनं MRGS मधून काम केलेलं, MRGS मधून रस्त्याचं काम केलेलं, त्याच रोडवर पुन्हा नंतर कालांतराने 90-10 मधून सिमेंट कॉन्क्रीट रोड करण्यात आला व त्या रोडला शिंदे वस्ती असं नाव देण्यात आलं। रोड एकच पण नाव चेंज करून, म्हणजे नाव बदलून त्या निधीचा अपहार करण्यात आला व नंतर सिमेंट कॉन्क्रीट रोड झाल्याच्या नंतर त्याच्यावर GVTनं काम केलं, ग्लोबल विकास ट्रस्टनं काम केलं, नदी खोलीकरण व रुंदीकरण, व त्याच रोडवर हे नंतर खडीकरणाचं काम दाखवून खडीकरणाचं काम हे बोगस आहे, तू पूर्ण काम बोगस करण्यात आलेलं आहे व हे काम बोगस असताना सुद्धा PTO अनिकेत केदार यांनी त्या बी कामाची मास्टर व MB खतविली व हे काम पूर्ण यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात आलेले। तिथं रोजगार सेवकाच्या सह्या शिक्के डुप्लिकेट मारून टोटल मास्टर व MB खतवण्यात आलेले। रोजगार सेवकाच्या सह्या शिक्के देखील डुप्लिकेट आहेत त्याच्यासाठी। या ठिकाणी आपण असं म्हणताय की रोजगार 8/2026 ला ज्या दिवशी पंचायत समितीचे चौकशी अधिकारी रोडे साहेब हे आले असता ग्रामपंचायत मध्ये, ज्यावेळेस समजा त्यानं चौकशी केली रोडची, दोन्ही पण रोडची चौकशी केली, रोडची चौकशी केल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत मध्ये बसलो, समजा पंचनामा करायचा होता त्यांना, तर पंचनाम्यासाठी सगळे गावातले नागरिक तिथंच होते आणि मी स्वतः अर्जदार तिथंच होतो। तर गावातले काही नागरिक समजा ज्याची त्याच्या परीनं सांगत होते की असं आहे तसं आहे म्हणून, रोडचं बोगस काम आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, शेतकऱ्यांना काही बाईट दिलेले आहेत, शेतकऱ्याचे व्हिडिओ आहेत ते आमच्यापाशी। तर
आम्ही विचारत असताना सरपंच यांचे पती आम्हालाच म्हणतात उलट की तुम्ही इथं बडबड करू नका ग्रामपंचायत मध्ये. आमचा अधिकार नाहीये का ग्रामपंचायत? आम्ही काय गावाच्या बाहेरचे थोडीत, आम्ही गावातलेच आहेत ना. बोदेगावचा नागरिक असल्यामुळे आम्हाला अधिकार आहे प्रत्येक गोष्ट विचारण्याचा ग्रामपंचायत. सरपंच कोण आहेत, काय नाव त्यांचं? सरपंच सुरेखा ज्ञानोबा गडदे हे आहेत. आणि कारभार कोण पाहत? कारभार त्यांचा पती ज्ञानोबा बालासाहेब गडदे व त्यांचा मुलगा खुर्चीवर बसून आमच्याकडे फोटो आहे त्या खुर्चीवर बसलेल्याचा. त्यांचा मुलगा देखील कारभार पाहत होते. मिस्टर पाहतात, मिस्टर तर आणि मुलगा बी पाहतो. आणि जे काही महिला आहेत प्रमुख हो. त्यांना तर पाऊस दिला. पाऊस दिला जात नाही. म्हणजे आज जो प्रकार झालाय, मागच्या आठवड्यामध्ये लुगडे महाराजांनी जो काही या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार होतोय आणि सातत्यानं केला जातोय, याला प्रतिरोध म्हणून आपण या ठिकाणी एकटेच बसला. मग आपल्यासाठी समर्थनात अनेक जण असायला पाहिजेत. मग आपण एकटेच या ठिकाणी किती दिवस तक धरणार? साहेब, गावातले लोक खूप आमच्या पाठीशी आहेत. पण काय आहे, काही लोक ह्यांच्या भीतीपुटी की बाबा हे आम्हाला दादागिरी करतात, उद्या हाणमार करतात, आम्हाला धमक्या देतात, या भीतीपुटी कुणी गावातला समोर यायला तयार नाही. आणि त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही चौकशीला रोडे साहेब आले, त्या दिवशी चौकशीला आम्ही बसलो, पंचनामा ज्यावेळेस केला त्या दिवशी आहे ना गावात आम्हाला मारण्याच्या हेतून काट्या आणून ठेवल्या. जर भांडण ह्यांचं लयच ऐकायला गेले तर आमच्यापाशी व्हिडिओ, इथं बडबड करू नका म्हणून, गपची बसा, खाली बसा. पण सरपंच यांचे पती म्हणतात की तुम्ही ग्रामपंचायत मध्ये इथं बडबड करू नका, खाली बसा. मग आम्ही काय त्यांना घाबरलो नाहीत. आम्ही लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला अधिकार दिलेला आहे की जिथं अन्याय होईल तिथं अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद आम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही म्हणताय की आम्ही लोकशाही मार्गानं हा लढा देऊ किंवा हा लढा आम्ही पुढे चालू ठेवू. पण मला सांगा, अशा स्वरूपातला जो काही भ्रष्टाचार होतोय, या भ्रष्टाचाराला आपण या ठिकाणी उपोषण घेत आहे. मग या ठिकाणी संबंधित प्रशासकीय वर्गानं आपल्या या गोष्टीवर किंवा अवलंब केला किंवा उशीर केला किंवा निर्णय देण्यास टाळाटाळ केली तर आपला पुढला उपोषणाचा मार्ग म्हणून किंवा पुढला आंदोलनाचा मार्ग म्हणून काय प्रक्रिया असेल? ते तर मी अद्याप काही सांगू शकत नाही, कारण पुढलं जे उपोषण आहे, आणि तर माझ्याकडे कोणी बीडीओ साहेब आले नाहीत किंवा विस्तार अधिकारी नाही किंवा तांत्रिक अभियंता, म्हणजे सगळे येऊन बघू जायलेत नसते. त्यांना सगळं माहिती, मी आधीच 15 दिवसांना उपोषणाचे अर्ज केलेले आहेत. पण हे टोटल जे पंचायत समितीचे सगळे अधिकारी आहेत हे देखील ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. पंचायत समितीचे अधिकारी टोटल इन्व्हॉल्व बोलताय तुम्ही. मला सांगा, जे काय कामाचा भ्रष्टाचार एकाच ठिकाणी 4 वेळेस काम करून घेतलं, त्याचा मावेजा काढून घेतलाय, या कामामध्ये आपण जे काही समजा त्यांच्या कामावर बोट ठेवलं किंवा चुकीचं दाखवलंय, या कामाचे आपल्याकडे एस्टिमेट अंदाजपत्रक आहेत का? माझ्याकडे एकाच कामाचं एस्टिमेट आहे. ते कोणतं? ते पण राक्षसवाडी ते बोदेगाव वॉटर सप्लाय कड विहिरीकडे जाणारा रस्ता, पांदन रस्ता. हा रोड पण नकाशा सोडून नदीच्या कडीला, जे म्हणजे उद्या पुराचं पाणी आलं, तळ जर उलटलं तर डॅमचं ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर पाणी जे खाली नदीत येतं, त्या नदीच्या पाण्यानं तो रोड वाहून जाईल. ह्याच्या आधी असाच रोड वाहून गेलेला आहे. आणि त्या नदीच्या कडीला म्हणजे नकाशा सोडून हे ना नकाशा बदलायचा अधिकार कोणी दिला? मग ह्याच्यात नकाशा बदलायला तांत्रिक अभियंता, समजा इंजिनियर, पीटीओ असन किंवा साहेब असते आणि इतर कोणते, ते सगळेच. तुम्ही एकच सांगितलं की आमच्याकडे अंदाजपत्रक फक्त एकाच कामाचं. जे 2-4 काम तुम्ही सांगताय, याचं अंदाजपत्रक आपण कधी कुणाला मागितलंय का? मी अनिकेत केदार पीटीओ यांना वारंवार व्हॉट्सअपला व फोनद्वारे देखील मी मागणी केलेली की साहेब मला एस्टिमेट दाखवा. तुम्ही साईटवर आलात का नाही? गावातल्या जिथं एमआरजीएसचं काम, रोडचं काम आहे, नागपिंपरी बोदेगाव रस्ता, ह्या साईटवर न येता हे मस्टर काढली. एकतर एस्टिमेट दाखवलं नाही, कारण ह्यांना एस्टिमेट जर दाखवलं तर ह्याला काय वाटलं असेल की उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण